तर नमस्कार मंडळी, तुमचं आपल्या आजच्या GM ब्लॉगमध्ये स्वागत आहे. का आणि आज आपण चाललेलो गोव्याचं स्ट्रीट फूड टेस्ट करायला. मग तिथनं मी, अक्षयदा, परत इकडं आपले सुरेशभाई सगळे ऑन द वे होतो. मग आधीमध्ये न कुठं थांबता बरोबर आलो गोव्यामध्ये आल्यावर सगळीकडे क्लबच होते एकामेकावर. मग तिथून आम्ही ह्या क्लबला जायचं प्लॅन आमचा ठरला. मग आम्ही ह्या क्लबला इथं आत मारलो. मग सगळ्या इकडंच आपली एंट्रीला स्वागत करायला. तर भावना, तुम्हाला ह्या क्लबचा विषय एवढा भारी आहे की नाही, तुम्ही हे क्लब बघून म्हणशीला डोकं हलेल तुमचं. मग ह्या क्लबचा विषय म्हणजे पूर्ण हे क्लब कनी पूर्ण सगळं झाडावर आहे. तळातनं ते वरतीपर्यंत सगळं पूर्ण बॉलिवूड क्लब आहे. विषय नाही, तुम्ही इकडं बघाय त्या साईडला सगळी झाडावर हँगिंग केलेलं आहे सगळं. आणि ह्या क्लबचा विषय म्हणजे आत एंट्री मारली की नाही पुढं सगळं असं की नाही एकदम असा सीचा समुद्राचा व्ह्यू भेटतोय. एवढा भारी व्ह्यू भेटतोय की नाही, त्याला तुम्हाला दाखवतो होता त्या व्ह्यू पण काय विषय तिथला बघा. तुम्हाला बघा आता इथनं सरळ क्लबमध्ये एंट्री केला का नाही, सरळ हळू जरासं पुढे गेला का नाही, इथे बघा समोर आपल्या बरोबर बीचमधनं एन्जॉय घ्यायचा, परत सनसेटचा पण एन्जॉय घ्यायचा. एवढं भारी आहे, एवढं वाईट क्लब आहे की नाही. तुम्ही एकदा ट्राय करून बघा. आणि तुम्हाला माहीत असल्यास ह्यो क्लब कुठं आहे तर आपल्याला कमेंट करून सांगा. मग सगळं क्लबमधलं त्यानं आमचं आवडलं. मग आम्ही गेलो सनसेट पॉईंटवर. मग तिथनं सनसेट त्यानं बघितला. आणि आम्हाला काय विषय, आम्हाला गोव्यातलं स्ट्रीट फूड खायचं होतं, चिकन पोई म्हणून. हे तुम्ही कुठं हॉटेल खायचं नाही, अशा ह्या इथं येऊन का नाही गाड्यावर खायची चिकन पोई, तर तुम्हाला मज्जा येते. ही बघा, ही आमची चिकन पोई आलेली की हे चिकन पोई, परत चिकन क्रिस्पीला असलं हे गोव्यातलं स्ट्रीट फूड आहे. एकदा ट्राय करून बघा तुम्ही. मग तिथनं आमचं सगळं आवरलं. मग तीनो बाई करत आम्ही आलो बरोबर का नाही डियाज क्लबला. हे इथलं डियाज क्लब एकदम भारी आहे. मग आत आल्यावर बघा तुम्ही, आत आल्यावर कसला असलं व्ह्यू बंचा बिजा त्याला बघून घेत ना काय विषय. कोशिशें करी पर उसको पा ना सके, और वो बिन मांगे उसे ले जाने वाला कितना खुश नसीब। पता नहीं किसके साथ बोल रहे हैं। आ जाओ।